नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट ऑफ बॉम्बे, मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत लिपिक पदासाठीच्या, क्लर्क पदासाठीच्या 128 जागांसाठीची भरती प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही विस्तारित जी जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे, त्यानुसार अर्ज करू शकता. इथे पाहू शकता अप्लाय ऑनलाईनचा लिंक आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे, की काय-काय परीक्षेसाठी येणार आहे, भरती परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कव्हर करूयात. पाहूयात की एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस जो आहे, या लिपिक पदासाठीच्या मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत या लिपिक पदासाठीचा जो सिलेबस आहे 128 जागांसाठीचा, हा कसा आहे. तर इथे पाहू शकता सिलेबस जो डिटेलमध्ये आहे, हा देण्यात आलेला आहे. आपण विस्तारित पद्धतीने हा जो सिलेबस आहे, हा चेक करूयात. यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न जे आहेत, हे विचारले जाणार आहेत. तर यामध्ये काय-काय सिलेबस आहे, तो पाहूयात. तत्पर पाहू शकता यामध्ये. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कशा पद्धतीने परीक्षेची निवड पद्धती जी आहे, याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे, की स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे, प्रक्रिया यासाठीची कशी आहे. तर पाहू शकता गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशनमध्ये यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय-काय असणार आहे, याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार एलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. निवड प्रक्रियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे अर्ज केलेले उमेदवार आहेत, यांची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच पहिली जी 90 गुणांची लेखी परीक्षा आहे ऑनलाईन MCQ पद्धतीची, ही परीक्षा घेतली जाईल. यामध्ये पाहू शकता मिनिमम पासिंग मार्क्स आहेत 45, म्हणजे 90 गुणांची ही परीक्षा असेल. कमीत कमी 45 गुण मिळवणं आवश्यक आहे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. एकूण 1 तासाचा वेळ असेल तुम्हाला यासाठी. पाहू शकता रिटन पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाइप, म्हणजे MCQ पद्धतीने हा प्रश्न असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाइपचे प्रश्न असतील. आता पॅटर्नमध्ये काय-काय आहे पाहू शकता, सेक्शन आहेत. तर यामध्ये मराठी जो सेक्शन आहे, यामध्ये 10 प्रश्न विचारले जातील, 10 गुण असतील. इंग्लिशमध्ये 20 प्रश्न, 20 गुण असतील. जनरल नॉलेजसाठी 10 प्रश्न आणि 10 गुण. जनरल इंटेलिजन्समध्ये सुद्धा 10 प्रश्न आणि 10 गुण आहेत. अर्थमॅटिक म्हणजे अंकगणितसाठी 20 प्रश्न आणि 20 गुण असतील. आणि कॉम्प्युटर म्हणजे संगणक आधारित प्रश्नासाठी 10 प्रश्न आणि 10 गुण असतील. अशा एकूण 90 प्रश्न आणि 90 गुणांची ही परीक्षा असेल. आता यामध्ये इफ द कॅन्डिडेट फेल्स इन स्क्रीनिंग टेस्ट, ही शी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द टायपिंग टेस्ट. आता पात्र अपात्र कसं ठरवलं जाईल, तर पाहू शकता 45 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही पात्र होतात पुढच्या स्टेपसाठी. म्हणजे 45 पेक्षा जास्त गुण, कमीत कमी क्वालिफाइंग गुन्स जे आहेत, हे 45 मिळवणं आवश्यक आहे. 45 पेक्षा कमी गुण असणारे उमेदवार डायरेक्टली डिस्क्वालिफाय होतील, म्हणजे अपात्र ठरतील. तर या पद्धतीने झाली ही पहिली पार्ट आहे. स्क्रीनिंग टेस्ट MCQ टाइपची ही पद्धतीची पहिली परीक्षा घेतली जाईल. आता दुसरा टेस्ट आहे यामध्ये कौशल्य चाचणी आहे. पाहू शकता या क्लर्क या पदासाठीची 20 गुणांसाठीची ही टायपिंग टेस्ट आहे. 20 गुणांसाठी ही टायपिंग टेस्ट घेतली जाईल. यामध्ये मिनिमम कमीत कमी पासिंग मार्क्स 20 गुणांपैकी 10 मिळवणे आवश्यक आहे. पुढच्या स्टेपसाठी पात्र होण्यासाठी 20 गुणांपैकी 10 गुण मिळवणं आवश्यक आहे. आता ही जी टायपिंग टेस्ट आहे पाहू शकता ड्युरेशन आहे 10 मिनिटांचा वेळ असणार आहे या टायपिंग टेस्टसाठीचा. टायपिंग पॅसेज जो आहे हा 400 वर्डचा तुम्हाला उतारा दिला जाईल आणि हा 400 वर्डचा उतारा तुम्हाला 20 मिनिटात 10 मिनिटामध्ये टायपिंग करायचं आहे. आणि टायपिंगमध्ये जे गुण आहेत 20 गुणांपैकी गुण दिले जातील. तुमच्या जी ॲक्युरन्सी आहे, त्याचबरोबर स्पीड आहे. त्या स्पीडच्या आधारावर तुम्हाला 20 गुणांपैकी गुण दिले जातील. कमीत कमी 10 गुण यामध्ये मिळवणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे इफ द कॅन्डिडेट फेल्स इन टायपिंग टेस्ट, ही शी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे पाहू शकता 10-20 गुणांपैकी तुम्हाला 10 पेक्षा कमी गुण मिळाले, तर तुम्ही पुढच्या टेस्टसाठी, पुढची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, यासाठी पात्र ठरत नाही. म्हणजे तुम्ही पहिली ची स्टेप आहे 45, म्हणजे 90 पैकी 45 गुण मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर टायपिंग टेस्टमध्ये 20 गुणांपैकी 10 गुण मिळवणं आवश्यक आहे. आता तिसरी स्टेप काय आहे? तर विवा आहे. पाहू शकता इंटरव्ह्यू, मुलाखत ज्याला आपण म्हणू शकतो विवा. तर विवा ही 40 गुणांसाठीची आहे. तर 40 गुणांपैकी
मिनिमम क्वालिफाईंग म्हणजे पासिंग मार्क्स जे आहेत हे 16 इतके असणार आहेत. कमीत कमी 16 गुण जे आहेत हे मिळवणं आवश्यक आहे 40 गुणांपैकी विवाहामध्ये. तर विवाहामध्ये काय-काय आहे याबद्दलची माहिती पुढे देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी आपण जी लेखी परीक्षा MCQ 90 गुणांची होणार आहे. यामध्ये सिलॅबस काय-काय आहे पाहू शकता स्क्रीनिंग टेस्टसाठीचा. त्या स्क्रीनिंग टेस्टसाठी जे सेक्शन आहेत, टॉपिक आहेत एकूण 5 सेक्शन आहेत. यामध्ये 6 सेक्शन आहेत पाहू शकता. तर 6 सेक्शनमध्ये पहिला आहे मराठी. अर्थातच मराठीमध्ये काय विचारलं जातं तर मराठी व्याकरण आहे, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे, युजेस वर्ड्स म्हणजेच शब्दांचे प्रकार जे असतात, शब्दांचा वाक्यात उपयोग केला जातो, अशा पद्धतीचे प्रश्न मराठी व्याकरण असेल. 10 प्रश्न आणि 10 गुण. अशा पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा पाहू शकता इंग्रजी व्याकरण आहे, स्पेलिंग, ग्रामर कन्स्ट्रक्शन, सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स सेम पद्धतीने इंग्रजी व्याकरण यामध्ये असणार आहे. 20 प्रश्न आणि 20 गुण असतील. तिसरा टॉपिक आहे जनरल नॉलेज. यामध्ये पाहू शकता सामान्य ज्ञान हा सेक्शनमध्ये क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडी आहेत, एक्सपिरियन्स, वर्क एक्सपिरियंट आहे. यामध्ये पाहू शकता पर्सन्स, व्हेरियस फील्ड म्हणजे ज्या समाजसुधारक आणि त्यांची कार्य म्हणू शकता किंवा माणसांची कार्य, जिओग्राफी आहे, भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरचे प्रश्न रिलेटेड टू महाराष्ट्र जास्तीत जास्त विचारले जातील. 10 प्रश्न आणि 10 गुण असतील या सिलॅबसवरती. चौथा टॉपिक आहे जनरल इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तामध्ये तुम्ही किती लवकर प्रश्न सोडवू शकता यावरचे प्रश्न असतात. तर यामध्ये पाहू शकता टेस्ट असतात. क्वांटिटिव्ह एप्टिट्यूड आहे. यामध्ये वैमारी आहे. याच्यानंतर तुम्ही अंकगणित म्हणू शकता किंवा याच्यामध्ये दिशावरच्या आधारित प्रश्न आहेत. वार असतो, वारावरच्या आधारित प्रश्न, व्हेन डायग्राम आहे. अशा पद्धतीचे प्रश्न 20 प्रश्न आणि 20 गुण यामध्ये विचारले जातात. 5वा जो सेक्शन टॉपिक आहे अर्थमेटिक. तर अर्थमेटिक म्हणजेच अंकगणित म्हणू शकता. आता अंकगणितमध्ये पाहू शकता नफा तोटा आहे, शेकडेवारी म्हणजेच ॲडिशन, सबट्रॅक्शन, पोडोमॉसचा रूल जो वापरून आपण उदाहरण सोडवतो ते. मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन, दशांश अपूर्णांक पद्धत जी आहे यावरचे प्रश्न 20 प्रश्न आणि 20 गुण यामध्ये विचारले जातात. शेवटचा 6वा टॉपिक आहे कम्प्युटर, संगणित. त्या संगणितमध्ये अंकगणितमध्ये पाहू शकता सॉरी संगणक आधारित प्रश्न, कम्प्युटर म्हणजे संगणक. संगणक आधारित प्रश्नामध्ये पाहू शकता कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन विचारले जातील. म्हणजेच संगणकाचे जे कार्य असतं, याच्यामधले जे शॉर्टकट कीज आपण वापरतो किंवा कोणता प्रोग्राम कसा ओपन करायचा, असे जे प्रश्न असतात, असे एकूण 10 प्रश्न आणि 10 गुण असतील. म्हणजे कम्प्युटरमधली जी मेमरी आहे, तर मेमरीचं सगळ्यात उच्च स्वरूप काय आहे, असं विचारलं जाऊ शकतं. तर उच्च स्वरूप पाहू शकता GB, नंतर TB, टेराबाईट. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, संगणक आधारित प्रश्न. व्हिडिओ सेशनमध्ये तुम्ही प्लेलिस्ट चेक केलेत, विविध व्हिडिओ प्लेलिस्ट. तर यामध्ये संगणक आधारित प्रश्न आपण यावेळेला भरपूर वेळा घेतलेले आहेत. त्या व्हिडिओ प्लेलिस्ट चेक करून त्याच्या PDFच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. चेक करून संगणक आधारित प्रश्नांची तयारी केली जाऊ शकते. त्यानंतर पाहू शकता मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरणची तुम्ही तयारी करताय, अंकगणित आहे. तर यासाठी आम्ही जो कोर्स लॉन्च केला आहे, याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे कोर्स चेक करू शकता. डिटेलमध्ये कोर्स आहेत. मराठी व्याकरणची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञानची. त्या पद्धतीने सगळं डिटेलमध्ये कोर्समध्ये जे PDF नोट्स आहेत, त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तयारी केली जाऊ शकते. आता यानंतर टायपिंग टेस्टचा सिलॅबस कसा आहे? तर टायपिंग टेस्ट जी आहे, पाहू शकता इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर. संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर ही टायपिंग टेस्ट घेतली जाते. कीबोर्डच्या सहाय्याने 400 वर्डचा जो उतारा देण्यात येतो, ह्या उतार्याला तुम्हाला टाइप करायचं आहे. 20 पैकी एकूण 10 गुण कमीत कमी मिळवणं आवश्यक आहे. आता यामध्ये टाईम टेबल फॉर स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट, विवा ऑफ द एलिजिबल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी डिस्प्लेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट. आता पाहू शकता तुम्ही अर्ज केलेला आहे. तर अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जांची छाननी केली जाईल. डिटेलमध्ये तुमची माहिती तपासली जाईल आणि यानंतर तुमची जी यादी आहे, पात्र उमेदवारांची यादी, स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि ह्या पात्र ठरलेल्या उमेदवारांची ही परीक्षा आहे, स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल 90 गुणांची. त्यानंतर कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट आणि विवा अशा पद्धतीने हे पूर्ण सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर या पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय-काय लागतील याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. ती सुद्धा चेक केली जाऊ शकते.
तर अशा पद्धतीने जे उमेदवार या भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात, अर्ज करण्याची लिंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पाहू शकता इथे. या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये सिलेबस पाहून त्या पद्धतीने तुम्ही आत्तापासूनच या भरती परीक्षेची तयारी करून तुमचं जे सिलेक्शन आहे ते 100% खात्रीनुसार मिळवू शकता. आणि याची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर सुद्धा चांगल्या पद्धतीचे कोर्स उपलब्ध आहेत. ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.